मागील व्हिडिओमध्ये आपण धारा विद्युत आणि चुंबकत्व हे प्रकरण सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या भागामध्ये आपण विभवांतर म्हणजे काय, विद्युत स्थितीत विभव म्हणजे काय, धारा विद्युत कशाला म्हणायचं, विभवांतर कोणत्या एककात मोजलं जातं, त्यानंतर विद्युत प्रवाह कोणत्या एककात मोजला जातो, विद्युत प्रवाह अँपियर एककात मोजला जातो. अँपियर, 1 अँपियर म्हणजे 1 कूलम पर 1 सेकंद, म्हणजे 1 कूलम प्रति सेकंद हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे. आणि विद्युत धारा हे अदिश राशी आहे. पहा, त्यानंतर आपण पाहिलं होतं का मागच्या व्हिडिओमध्ये विद्युत गट कशाला म्हणायचं. पहा, विद्युत गट म्हणजे काय, तर हे असं उपकरण की विद्युत परिपथामध्ये विभवांतर निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणाला विद्युत गट असे म्हणतात. कुठल्याही परिपथामध्ये विद्युत प्रवाह निर्माण करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विद्युत गटाची गरज असते, कारण हा विद्युत गटच विभवांतर निर्माण करत असतो. आणि आपण अगोदरच पाहिले की नेहमी विद्युत प्रवाह हा नेहमी जास्त विद्युत पातळीकडून कमी विद्युत पातळीकडे मार्गक्रमण करत असतो किंवा तो वाहत असतो. आणि त्यासाठी विद्युत पातळीमध्ये फरक पाहिजे, आणि विद्युत पातळीतील या फरकालाच आपण विभवांतर असे म्हणतो. आणि हे विभवांतर निर्माण करण्यासाठी विद्युत परिपथामध्ये विद्युत गट असणं आवश्यक असतं. विद्युत गट म्हणजे काय कळलं, विद्युत परिपथामध्ये विभवांतर निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या साधनाला किंवा उपकरणाला विद्युत गट असे म्हणतात. पहा, विद्युत गट हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं आपल्या मनगटी घड्याळामध्ये जो विद्युत गट असतो, तुम्ही पाहिला छोटासा विद्युत गट असतो गोलाकाराचा, तो विद्युत गट. तर पाणबुड्यांमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा मोठ्या प्रकारचे विद्युत गट वापरलेले असतात. म्हणजे मनगटी घड्याळापासून तर पाणबुड्यापर्यंत असे वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत गट वापरलेले असतात. तसंच आपल्या रेडिओमध्ये विद्युत गट असतो, ज्याला आपण सेल म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो, सेल. मोटारी, ट्रक आणि लहान लहान मोटारी यांच्यामध्येही विद्युत गट असतो, ज्याला आपण म्हणतो ना बॅटरी. तर ती बॅटरी म्हणजे काय, विद्युत गट. काय, विद्युत गट. तर अशा प्रकारे कुठल्याही विद्युत परिपथामध्ये विद्युत गट असल्याशिवाय त्या विद्युत परिपथामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होत नाही. तर हे झालं विद्युत गट. आपल्याला या प्रकरणामध्ये काही विद्युत गटांची माहिती घ्यायची आहे. त्यातील आपला पहिला विद्युत गट आहे कोरडा विद्युत गट. येथे लक्षात, कोणता विद्युत गट, कोरडा विद्युत गट. त्यालाच आपण ड्राय सेल म्हणतो. पहा, तुम्ही म्हणणार कोरडा विद्युत गट, ड्राय सेल कसा असतो. आपण सगळ्यांनी हा पाहिलेला आहे, कोरडा विद्युत गट किंवा ड्राय सेल. आपल्या रेडिओमध्ये किंवा घड्याळामध्ये जो आपण सेल वापरतो, माहिती ना सेल, तो सेल म्हणजे दुसरं काही नसून तो कोरडा विद्युत गट आहे. त्यालाच काय म्हणायचं, कोरडा विद्युत गट. पहा, आता ह्या कोरड्या विद्युत गटाची रचना कशा प्रकारची असते. बऱ्याचशाच वेळा आपल्याला परीक्षेमध्ये त्याची आकृती काढा आणि रचना स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर आपण सुरुवातीला कोरड्या विद्युत गटाची रचना पाहणार आहे. पहा, एक कोरडा विद्युत गट घ्या. ज्या कोरड्या गटाचं विद्युत विमोचन झालेलं आहे तो कोरडा विद्युत गट घ्या. विद्युत विमोचन म्हणजे जो डिस्चार्ज झालेला सेल, आपण म्हणत नाही हे डिस्चार्ज झाला सेल, आता याचा काही उपयोग नाही. विद्युत विमोचन म्हणजे डिस्चार्ज झालेला सेल. तर असा विद्युत विमोचन झालेला एक कोरडा विद्युत गट घ्या. आपल्याला माहिती आहे तो कोरडा विद्युत गटाला वरून त्याला आवरण असतं, काही लाल रंगाचे असतात, काही हिरव्या रंगाचे असतात, वेगवेगळ्या रंगाचे त्याच्यावर आवरण असतात. तर त्याच्यावरचं सर्वात वरचं जे आवरण ते काढून टाका. बघा, आपण कोरड्या विद्युत गटाची रचना पाहतोय. एक कोरडा विद्युत गट घ्या. त्या कोरडा विद्युत गटाच्या सर्वात बाहेरचं जे आवरण आहे रंगीत, ते बाहेरील आवरण काढून टाका. तुम्हाला आतमध्ये एक पांढऱ्या रंगाचं आवरण दिसेल. पहा, तुम्ही हे पाहू शकता. कोरड्या विद्युत गटाचं बाहेरील आवरण काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा आवरण दिसेल. ते आवरण हे कशाचं असतं, जस्त या धातूचं ते आवरण आहे. त्यालाच आपण जस्ताचे आच्छादन असे म्हणतो. म्हणजे तुम्ही
तुम्ही बाहेरचं आवरण काढल्यानंतर आज जे पांढऱ्या रंगाचं दिसतंय ते कशाचं आवरण आहे? जस्ताचं आवरण आहे. आणि जस्ताचं आवरण म्हणजेच त्या कोरड्या विद्युत घटाचा ऋणाग्र असतो. पहा, कुठल्याही विद्युत घटाला धनाग्र आणि ऋणाग्र असतात. लक्षात. मग त्या ठिकाणीच त्या दोन टोकामध्ये विभवांतर निर्माण होऊन विद्युत प्रवाह प्रवाहित होतो. तसं या कोरड्या विद्युत घटाचा ऋणाग्र काय असतं? जस्ताचा आच्छादन. जे पांढऱ्या रंगात तुम्हाला वरचं कव्हर काढल्यानंतर वरचावर काढल्यानंतर आतमध्ये जे पांढरं कव्हर दिसतंय, पांढऱ्या रंगाचं आच्छादन आवरण दिसतंय, ते जस्ताचं असतं. आणि जस्ताचं आच्छादनच त्या घटाचं ऋणाग्र म्हणून कार्य करतं. काय म्हणून कार्य करतं? ऋणाग्र. आता पहा, हे जस्ताचं आच्छादन आणि त्याच्या आतमध्ये एक दुसरं आच्छादन आहे. या दोन आच्छादनाच्या दरम्यान जे मधल्या भागात जस्ताचं आवरण, त्याच्या आतमध्ये एक आवरण आहे, त्याच्या मधील दोन आवरणाच्या मध्ये विद्युत अपघटनी हा एक पदार्थ भरलेला असतो. काय भरलेला असतो? विद्युत अपघटनी हा पदार्थ भरलेला असतो. आणि ह्या विद्युत अपघटनी पदार्थांमध्येच ऋण आयन आणि धन आयन असतात. ऋण आयन आणि कोणते आयन असतात? धन आयन असतात. लक्षात घ्या, जस्ताच्या आच्छादनाच्या आत आणखी एक आवरण असतं. त्या दोन आवरणाच्या मध्ये जस्त आणि अति आवरणाच्या मधील भागामध्ये दरम्यान विद्युत अपघटनी पदार्थ भरलेला असतो. आणि त्या विद्युत अपघटनी पदार्थामध्ये असणारे ऋण आयन आणि धन आयन यांच्यामुळेच त्या ठिकाणी विद्युत प्रवाह निर्माण होतो. विद्युत अपघटनीमध्ये असणाऱ्या ऋण आयन आणि धन आयनामुळेच विद्युत प्रवाह विद्युत घटात निर्माण होतो. आता ही विद्युत अपघटनी म्हणजे काय? तर ही विद्युत अपघटनी म्हणजे याच्यामध्ये दोन रासायनिक पदार्थांचा समावेश होतो. एक म्हणजे झिंक क्लोराईड ZnCl2. झिंक क्लोराईडचं रेणूसूत्र काय आहे? ZnCl2. झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड NH4Cl. झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड या दोन रासायनिक पदार्थांचा ओल्या मिश्रणाचा लगदा म्हणजे विद्युत अपघटनी. म्हणजे कोरड्या विद्युत घटातील विद्युत अपघटनी. इथे लक्षात, विद्युत अपघटनी म्हणजे काय आहे? झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड या दोन रासायनिक पदार्थांचा ओल्या लगद्याचं मिश्रण म्हणजे या कोरड्या विद्युत घटातील काय आहे? विद्युत अपघटनी. आणि यामध्ये धन आणि ऋण आयन निर्माण होतात आणि त्याच्यामुळे विद्युत घटामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो. आता ह्या अति आवरणाच्या आत बरोबर या कोरड्या विद्युत घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईटची कांडी असते. तुम्ही पाहिली असेल. तुम्ही सेल काढल्यानंतर तुम्हाला आतून एक काळी कांडी दिसेल उभी. ती कशाची कांडी? ग्राफाईट. ग्राफाईट त्याला आपण म्हणतो कार्बन इलेक्ट्रोड म्हणून. ग्राफाईट हे काय? कार्बनचा अपरूप आहे. म्हणजे हा जो ग्राफाईटची कांडी आहे ती धनाग्र म्हणून कार्य करते या विद्युत घटाचं. ग्राफाईटची कांडी काय आहे? धनाग्र. आणि जस्ताचं आच्छादन काय आहे? विद्युत घटाचं ऋणाग्र. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. या विद्युत घटाचं ऋणाग्र म्हणजे जस्ताचं आच्छादन आणि या घटाचं धनाग्र म्हणजे मध्यभागी असणारी, केंद्रभागी असणारी ग्राफाईटची कांडी म्हणजे कार्बन इलेक्ट्रोड हे धनाग्र म्हणून कार्य करतं. आणि या ग्राफाईट कांडीच्या सभोवती मॅग्नीज डायऑक्साईड, ज्याला आपण NaO2 म्हणतो, मॅग्नीज डायऑक्साईडची पेस्ट या भोवती भरलेली असते या ग्राफाईटच्या कांडीभोवती. याच्या लक्षात. अशा प्रकारे या कोरड्या विद्युत घटाची रचना असते. कोरड्या विद्युत घटाची रचना लक्षात आली? सोपं आहे. लक्षात ठेवा. आपण जर स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवलं तर लक्षात येते. बघा, कोरड्या विद्युत घटाची बाहेर काढून काढल्यानंतर आतमध्ये जो पांढऱ्या रंगाचं आच्छादन दिसतं ते जस्ताचं असतं. त्याला जस्ताचं आच्छादन म्हणतात. आणि जस्त हे या घटाचा ऋणाग्र म्हणून कार्य करतं. जस्ताच्या आतमध्ये एक आवरण असतं. त्या दोन आवरणाच्या मध्ये विद्युत अपघटनी भरलेली असते. विद्युत अपघटनी म्हणजे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड या दोन रासायनिक पदार्थांचं ओल्या लगद्याचं मिश्रण असतं. त्याच्यामध्ये धन आयन आणि ऋण आयन असतात. त्यामुळे त्या ठिकाणी विद्युत प्रवाह निर्माण होतो. घटाच्या केंद्रभागी ग्राफाईटची
ग्राफाईटची एक कांडी असते ती धनात्मक म्हणून कार्य करते आणि या ग्राफाईट कांडीच्या सभोवती मॅग्नीज डायऑक्साईड या रासायनिक पदार्थाची पेस्ट भरलेली असते. मॅग्नीज डायऑक्साईड म्हणजे MnO2. तर अशा प्रकारे या रासायनिक पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी या धनाद्रव्य ऋणाद्रव्य प्रभार निर्माण होतात आणि त्या ठिकाणी विद्युत प्रवाह निर्माण होतो. अशा प्रकारे या कोरड्या विद्युत गटाचं कार्य चालतं. पहा, कोरड्या विद्युत गटामध्ये आपण ओलं मिश्रण भरलेले. कसं मिश्रण भरलेले? ओलं. त्यामुळे कोरड्या विद्युत गटामध्ये रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी असतो. रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी असतो. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह याच्यातून मिळत नाही. की जेणेकरून ज्या विद्युत गटामध्ये द्रव पदार्थ भरलेले असतात त्यांच्या मानाने कोरड्या विद्युत गटातून आपल्याला कमी प्रमाणात विद्युत मिळते. परंतु कोरडा विद्युत गट हा वापरण्यासाठी अतिशय सोयीस्कर आहे, कारण तो उभा, आडवा, तिरपा कसाही धरला तरी काही परिणाम होत नाही. म्हणून तो वापरण्यासाठी कसा आहे? सोयीचा आहे. आणि हा विद्युत गट आपल्याला दीर्घ काळापर्यंत वापरता येतो, म्हणजे जास्तीत जास्त दिवस आपल्याला तो साठवता येतो. तर हा झाला कोरडा विद्युत गट. इथे लक्षात, कोरडा विद्युत गट हे त्याची रचना आणि कार्य आपण पाहिलं. यानंतर आपण दुसरा विद्युत गट पाहणार आहे. आपल्या दुसऱ्या विद्युत गटाचं नाव आहे लेड आम्ल विद्युत गट. लेड आम्ल विद्युत गट. आता हा लेड आम्ल विद्युत गट याची आपण रचना हे आपल्याला कार्य पाहायचंय. पहा, लेड आम्ल विद्युत गट कसा असतो पहा. का पात्रामध्ये सल्फ्युरिक आम्लाचं द्रावण असतं. कशाचं द्रावण असतं? सल्फ्युरिक आम्ल. आणि सल्फ्युरिक आम्लाचं सूत्र आहे H2SO4. H2SO4 सल्फ्युरिक आम्ल. आणि याच्यामध्ये दोन कांड्या असतात किंवा त्याला आपण रॉड म्हणू. सल्फ्युरिक आम्ल या द्रवामध्ये दोन कांड्या बुडवलेल्या असतात. एक असती PB, एक असती लेडची कांडी आणि दुसरी असती लेड ऑक्साईडची कांडी. लेड डायऑक्साईड PbO2. बघा, लेड आम्ल विद्युत गट कसा तयार होतो? याचे नाव लेड, PB म्हणजे लेड C आणि आम्ल सल्फ्युरिक आम्ल H2SO4 म्हणून याला नाव आहे लेड आम्ल विद्युत गट. कसं असतं? एका पात्रामध्ये सल्फ्युरिक आम्ल असतं, त्याच्यामध्ये दोन कांड्या बुडवलेल्या असतात. एक असते लेडची आणि दुसरी असते लेड डायऑक्साईडची. यामध्ये लेड कांडी ही ऋणाग्र म्हणून कार्य करते, तर लेड डायऑक्साईडची कांडी धनाग्र म्हणून कार्य करते. काय म्हणून कार्य करते? धनाग्र म्हणून कार्य करते. येतं लक्षात. आणि ह्या दोन कांड्यामध्ये 2 व्होल्ट एवढं विभवांतर निर्माण होतो या गटामुळे. किती? 2 व्होल्ट. बघा, या गटातील रासायनिक पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी विद्युत प्रवाह, दोन आधाराच्या ठिकाणी विद्युत प्रवाह निर्माण होतो आणि त्यांच्यामधील विद्युत विभव किंवा विभवांतर हे 2 व्होल्ट असते. लेड आम्ल विद्युत गटातील
विभवांतर किती आहे 2 व्होल्ट. त्याच्यामध्ये कोणते कोणते रासायनिक पदार्थ असतात? सल्फ्युरिक आम्ल असतं. सल्फ्युरिक आम्लामध्ये 2 कांड्या बुडवलेल्या असतात. एक असते लेड डायऑक्साईडची जी धनाग्र म्हणून कार्य करते आणि एक असते लेडची ती ऋणाग्र म्हणून कार्य करते. आणि या 2 धनाग्र आणि ऋणाग्राच्या दरम्यान 2 व्होल्ट एवढं विभवांतर निर्माण होतं. तर हे लेड आम्ल विद्युत गट हे मोठ्या प्रमाणामध्ये मोटारी, ट्रक यासारख्या वाहनांमध्ये आपल्याला लेड आम्ल विद्युत गट पाहायला मिळतात. आपण पाहिली ना बॅटरी, तर ती काय लेड आम्ल विद्युत गट असतात. तर त्याच्यामध्ये कोणतं आम्ल असतं हे आपण परीक्षेमध्ये जर आपल्याला लेड आम्ल विद्युत गट ची रचना दाखवणारी आकृती काढा तर आपल्या अशा प्रकारची आकृती काढणे आवश्यक आहे. तर हे झालं लेड आम्ल विद्युत गट. त्यानंतर आणखी एक विद्युत गट आहे निकेल कॅडमियम विद्युत गट. निकेल कॅडमियम विद्युत गट. पहा अलीकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं दिली आहेत आणि ते उपकरणं आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यावी लागतात, स्थलांतरित करावी लागतात. आणि असे विद्युत उपकरण आहेत त्या ठिकाणी असे विद्युत उपकरण जे आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यावे लागतात अशा विद्युत उपकरणामध्ये अलीकडच्या काळामध्ये निकेल कॅडमियम विद्युत गटाचा उपयोग केला जातो. निकेल कॅडमियम सेल विद्युत गट, निकेल कॅडमियम सेल. इथे लक्षात अलीकडचे जे वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण आहेत ज्यांचा आपल्याला नेहमी वापर करावा लागतो आणि त्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी न्यावं लागतं अशा प्रकारच्या उपकरणामध्ये निकेल कॅडमियम विद्युत गट वापरला जातो. पहा आपले मोबाईलची जी बॅटरी आहे, मोबाईलची बॅटरी तसंच लॅपटॉप या ठिकाणी जो विद्युत गट आहे तो लिथियम गट आहे. कोणता आहे? लिथियम गट. तो लिथियम विद्युत गट आहे. त्या लिथियम विद्युत गटाचा उपयोग मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये केला जातो. म्हणजे आपल्या मोबाईल मध्ये जी बॅटरी आहे ती लिथियम विद्युत गट आहे. तर हे झालं पण 2-3 गटाची. आता आपण पाहणार विद्युत परिपथ कशाला म्हणायचं. विद्युत परिपथ, विद्युत परिपथ त्यालाच आपण इलेक्ट्रिक सर्किट म्हणतो. विद्युत परिपथ. पहा विद्युत परिपथामध्ये काय असतं? एक कळ म्हणजे बटन, त्यानंतर विद्युत गट, विद्युत दिवा. विद्युत दिवा म्हणजे बल्ब. विद्युत दिवा म्हणजे काय? बल्ब. बघा विद्युत परिपथ कशाला म्हणायचं? विद्युत दिवा आणि विद्युत गट यांना विद्युत वाहक तारेने जोडले असता तयार होणाऱ्या घटकाला विद्युत परिपथ असे म्हणतात. कळलं? विद्युत परिपथ म्हणजे काय? विद्युत गट आणि विद्युत दिवा अशा प्रकारचे वेगवेगळे उपकरण जोडून विद्युत वाहक तारेने एकमेकांना जोडून तयार होणारा घटकाला आपण विद्युत परिपथ असे म्हणतो. हे विद्युत परिपथ आहे. हा विद्युत गट आहे. या विद्युत गटामुळे काय होईल? आपण अगोदर सांगितलं विद्युत परिपथामध्ये विभवांतर निर्माण करण्यासाठी विद्युत गटाची आवश्यकता असते. हा विद्युत गट जोडला की हा विद्युत दिवा प्रकाशित झालेला दिसेल. म्हणजे याच्यातून काय झाले? कळ म्हणजे बटन. आपण हे दाबल्यानंतर एकमेकांना जोडलं जाईल आणि अशा प्रकारे या ठिकाणचा हा विद्युत बल्ब काय होईल? प्रकाशित होईल आणि प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला समजेल की याच्यातून काय होते? विद्युत प्रवाह वाहतो.
जर आपण हा विद्युत गट काढून घेतला तर या तारेच्या दोन टोकांमध्ये जे विभवांतर आहे ते नाहीस होईल आणि मग याच्यातून विद्युत प्रवाह थांबेल आणि हा प्रकाशित दिवा काय होईल, विझेल. आणि लक्षात अशा प्रकारे विद्युत परिपथामध्ये काय काय असतं, विद्युत गट, विद्युत दिवा, विद्युत गट, विद्युत वाहक तारा. विद्युत गट दाखवण्यासाठी विद्युत गट परिपथामध्ये विद्युत गट दाखवण्यासाठी या सांकेतिक चिन्हाचा उपयोग केला जातो. हे चिन्ह असते सांगा, हे काय, विद्युत गट. आपल्या घरामध्ये आपण जे विद्युत प्रवाह पाहतो त्या ठिकाणी सुद्धा विभवांतरच निर्माण केलेलं असतं, पण त्या ठिकाणी विद्युत गटाच्या ऐवजी आपण बाहेरून विद्युत घेतलेलं असतं. पण ते काय, त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्या दोन टोकांमध्ये विद्युत विभव असतं आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये विद्युत प्रवाह वाहत असतो. तर अशा प्रकारे आज आपण कोरडा विद्युत गट, ज्याला आपण ड्राय सेल म्हणतो, त्यानंतर लेड आम्ल विद्युत गट जो मोटारी आणि ट्रक सारख्या मोठमोठ्या वाहनामध्ये वापरला जातो त्याला आपण लेड आम्ल विद्युत गट म्हणतो. त्याच्यानंतर निकेल कॅडमियम विद्युत गट, लिथियम विद्युत गट हे पाहिलं. विद्युत परिपथ म्हणजे काय तेही आपण पाहिलं. तर अशा प्रकारे राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. आतापर्यंत आपण जर या माय स्टुडंट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे आपल्याला अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञान आणि गणितातले व्हिडिओ पाहायला मिळतील.